आणि अनेक गीत भक्ती गीत तुम्ही घरात ऐकू लागलं तर खऱ्या अर्थानं तुमच्या घरामध्ये भगवंताचे वास होतो, भगवंताची कृपा आणि संतांची कृपा तुमच्या घरावर होतो. त्या होण्याकरिता आपल्याला नियमना राहावा लागतो. म्हणून वर्षाचं 12 महिने तुमच्या घरामध्ये शिवपाठ सर्वांनी करावे. आणि त्याचबरोबर आज शिवपाठाच्या माध्यमातून जवळपास 27-28 जणांनी खूप सुंदर आज एकत्रित आलात. त्याकरिता अवघी 50 आणि सर्वांनी त्याला सहकार्य करून थोडं चांगलं कार्यक्रम तुम्ही या ऑनलाईनच्या माध्यमातून घेतलात. तर ह्याच पद्धतीनं त्या इंटरनेटचा उपयोग खूप सुंदर असं सर्वांनी घेतला पाहिजे. त्याचा उपयोग करून घ्या, दुरुपयोग करून घेऊ नका. दुरुपयोग कसा होते तर अँड्रॉइड मोबाईल मात्र तुम्ही काय करतो मुलांच्या हातामध्ये दिलं तर मुलांनी दुरुपयोग करून घ्या. दुरुपयोग कसं होणार आहे तर कामाला न येणारा जे काही वेस्ट रील्स असतो तो रील्स बघण्यामध्येच दिवस घालतो. त्याच्यामध्ये हसणं असतो काय माहिती नाही. लेकरं मात्र बघत बघत त्या मोबाईलमध्येच दिवस काढतात. म्हणून आजपासून सर्वांनी एक संकल्प घेतला पाहिजे, मी दिवसामध्ये एवढंच तास मी मोबाईल वापरणार. आज सगळ्यांनी फेसबुक वापरणारे आहोत, व्हॉट्सअप वापरतो. रोज रोज तुम्ही व्हॉट्सअपवरच किती तास राहतो सगळेजण लक्षात घ्या. दिवसात किती वेळ तुमच्या व्हॉट्सअप मध्ये जातो, किती वेळ तुमच्या फेसबुक मध्ये जातो. मग तो काय उपयोग होणार आहे का? तुमचे उपयोगी काहीतरी येतो का? पण तुम्ही मात्र दुसऱ्यांचे स्टेटस बघून तुम्ही परेशान होत. आज बऱ्याच ठिकाणी पोहतो दुसऱ्यांचे स्टेटस बघण्यामध्ये तुमचे दिवस वाया जातो. मग तसं न करता सर्व मंडळांनी आपले स्टेटस वाढवायचं असेल तर आपल्याला ह्या लोकांना दाखवण्यापेक्षा त्या भगवंताला दाखवण्याचे प्रयत्न सर्वांनी करावा. पण लोकांना तुमचे स्टेटस दाखवून काही होणार नाही. स्टेटस तुमचे किती राहतो 24 तासच राहतो. परंतु त्याच्यापेक्षाही चांगला आज मी सुद्धा एवढा वर्ष पाहलो, तुम्ही पाहत असेल हावगीला माहित आहे मी 2 फोटोचे वर टाकत नव्हतो. परंतु आता मात्र 15 फोटो ठेवतो. कुठला फोटो आहे ते तर तो पूजेमधला फोटो आहे. 10-15 फोटो ठेवलो तो पूजेचा फोटो आहे. आणि योग्य पद्धतीनं कुठल्याही भक्तांचे फोटो सुद्धा मी टाकत नाही. आणि स्टेटस मध्ये ठेवल्यामुळं ते बघण्यातच तुमची वेळ वाया जातो. परंतु ह्या महिन्यामध्ये का ठेवतो म्हणजे प्रत्येक भक्तालाही वाटतो माझं गुरुमौली पूजा करत असताना ह्या रूपामध्ये दिसत असेल तर ते फोटो घ्या. गुरुमौलींची पाद्यपूजा होत असेल तो भावना म्हणजे जेणेकरून स्टेटस ठेवल्यामुळं समोरवाल्यांच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाला पाहिजे तर तो स्टेटस योग्य असतो. परंतु तुमचे स्टेटस कसं राहतो, एखादा मैत्रिणीला भेटलं ते फोटो टाकतो, एकासोबत तुम्ही बसून सहज बोलत ते स्टेटस टाकतो. मग ह्याच्यातून होणार काय? पण फायदा तुमचा आहे ना त्यांचा आहे. कारण हे जे काही मीडिया आहे माणसांना रमवण्याकरिता आहे. फक्त टाइमपास होतं. टाइमपास आयुष्याचं टाइमपास करून घेण्यापेक्षा त्या टाइमला पास करू नका, टाइममध्ये तुम्ही पास व्हा. अशी तुम्ही पास व्हायला पाहिजे की देवाकडे गेले की देव म्हटलं पाहिजे खरंच बाबा मी तुला योग्य कामासाठी पाठवून दिलो होतो, तोच काम करून तू माझ्याकडे आलास म्हणून तो भगवंत तुमचं व्यवहारशी केला पाहिजे. तसं जीवन करायचं असेल तर प्रत्येक जण धर्माप्रमाणे चालला पाहिजे. कारण आम्ही कोण आहोत? वीरशैव लिंगायत आहोत, शिवभक्त आहोत, लिंग पूजा करणारे आहोत, आम्ही गुरुला मानणारे आहोत. मग आपलं कर्तव्य काय राहायला पाहिजे? नित्य नियमानं लिंग पूजा आणि गुरुवर श्रद्धा भावना, गुरुचे दिलेल्या मंत्राची जप आणि त्याचबरोबर सदाचाराने वागतही सुद्धा आपली सोबत राहणारही सुद्धा भक्ती मार्गामध्ये घेऊन येते. आज भजन मंडळ असेल तर 4 तुम्ही महिला मंडळापासून भजन करत असेल तर 4 ते 8 झाला पाहिजे. अनेक महिला म्हणून खास मला सांगतो तुमचे भजनी मंडळ 4 लोकांचं असेल तर 2 महिन्यामध्ये 8 झाला पाहिजे. परंतु होते कसं 4 मध्ये 2च राहतो आणि 2 मध्ये इकडे 2 तिकडे 2 होतो. ते शोकांतिका आहेत. भजन करण्यामध्ये आज सांगायचे फार आपलं वाईट वाटतं ह्या गोष्टी सांगत असताना. भजन करत असताना हेवा देवी होतो, भजन करत असताना माझं तुझं होतो. मग नेमकं तुमच्यामध्येच एकी नसेल तर देवाचे स्मरण करत असताना कसं एकी होईल तुमचं? कारण सर्वांना सामूहिक भक्ती आहे. भजन म्हणजे टाइमपास नाही. लक्षात घ्या, भजन म्हणजे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही. भजन म्हणजे आत्मसमाधानासाठी आहे. भजन म्हणजे सामूहिक रीतीतून एकाने अभंग पुढा म्हटलं तो अभंग तुम्ही पाठीमागे म्हणणं म्हणजे दोघंही मिळून भगवंताकडे जाण्याकरिता संतांचे अभंग म्हणणं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये पुण्य प्राप्त करून घेणं आहे. म्हणून भजन करत असतानाही सुद्धा भजनामध्ये वाढ करायचे प्रयत्न सर्वांनी करावा. कुणाला टाळ वाजवता आला तर टाळाच वाजवा, काय हरकत नाही. परंतु ह्याच चुकीचं टाळ वाजते, ह्याच चुकीचं टाळ वाजते म्हणून दुसऱ्यांचं चूक काढण्यापेक्षाही आपला चूक आपण सुधारायचे प्रयत्न सर्वांनी करावा.
कोणाला काय जमेल ते करावं, परंतु भक्ती मार्गानं. आणि शेवटी आपला हा संप्रदाय भजनावरच आधारित आहे. आज अनेक गावामध्ये सप्ताहामध्ये आम्ही गेलं तर 2-2 भजनी मंडळ आम्हाला बघायला भेटतो, 3-3 भजनी मंडळ व्हायला भेटतो. मग 3-3 भजनी मंडळ करूनही सुद्धा शेवटी होणार काय? काहीच होणार नाही. उलट तिथं वितंड वादच निर्माण होतो. आणि आपल्याला वाद करायचं नाही, संवाद केला पाहिजे. भजन आपल्यासाठी खूप सुंदर साधन आहे. मन्मथारी संतांनी सुरुवात केलेला हा भजन, त्याला आपण स्पष्टपणे म्हणतो, मन्मथ मूळ असेल तर लक्ष्मण माऊलीचं कळस आहे. आणि आपल्या हा संप्रदायामध्ये संतांनी फार कमी असेल, परंतु संतांच्या अभंगातलं महत्व फार मोठं आहे. म्हणून सर्वजण भजन करत असताना सुद्धा देवा न करता सर्वांनी भजनी मंडळ वाढवण्याचे प्रयत्न करावा. त्याचबरोबर शिवपाठ करत असताना घरामध्ये पावलं खेळणं असेल, आणि जे काही तुम्ही करतो शेवटी सगळं कुठं जाणार आहे तर भगवंताकडे जाणार आहे. ते सर्वांनी करावं अशी तुम्हाला सर्वांना सांगत आज अवघी 50च्या माध्यमातून आज अनेक लोकांनी एकत्रित आलात. तर आज एक गोष्ट आवर्जून सांगितलं पाहिजे, अवघी 50 खूप लहान होत, सर्वांना माहिती आहे. मठामध्ये तो गायनला आम्ही सुरुवात केलं, गायन करत करत त्याला कीर्तनलाही सुरुवात करायला लावलं. तर आज सर्व वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा खूप सुंदर आवाजातून सर्व वारकरीमध्ये जाऊनही सुद्धा आपले झेंडा फडकणारा मुलगा तो आपला अवघी 50 आहे. कारण वारकरी संप्रदाय सुद्धा खूप आवडीने म्हणतात तो आपली 50 आला पाहिजे म्हणून. आज शिवभक्त पारायण अवघी 50 म्हणत असताना मला आणि तुम्हा सर्वांना फार आनंद होतो. आणि अशी एक चांगला मुलगा आज बाहेर पडत असताना सर्वांच्या आशीर्वादाची फार गरज आहे. म्हणून आज येणाऱ्या काळामध्ये नक्की शिवभक्त पारायण अवघी 50 म्हणून आपली ह्या संप्रदायाचे नाव लौकिक करण्याकरिता त्याला मन्मथादी संत बसवादी चरण पंचाचार्यांची कृपा, गुरुमौलीची कृपा अवघी 50च्या मस्तकावर आणि ह्या माध्यमातून आले तुम्हा सर्वांचा संपूर्ण कुटुंबावर गुरुमौलीची कृपा आशीर्वाद सांगतो. आणि माझा विराम देतो. किंवा सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य